संत तुकाराम महाराजांचा 341वा पालखी प्रस्थान सोहळा देहूतून मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरू झालाय। हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत आणि मुसळधार पावसात पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान करण्यास सुरुवात केली आहे। संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा आपण पाहतोय। खरं तर महाराष्ट्राचा सांस्कृतिक सोहळा म्हणून या आषाढ वारीकडे पाहिलं जातं। याच देहूतली थेट दृश्य बघतोय। एकीकडे मुसळधार पावसालाच आनंद सरी मानणारा महाराष्ट्राचा हा वारकरी वर्ग आणि आज ही वारकरी आपल्या लाडक्या तुकोबांच्या पालखीला वाजत गाजत पंढरपूरकडे नेणार आहेत। खरं तर महाराष्ट्राच्या भागवत धर्माची प्रथा परंपरा ज्या आषाढ वारीतल्या ज्या पालखी सोहळ्यामुळे खऱ्या अर्थानं सुरू झाली त्या हैबत बाबांच्या परंपरेतला हा तुकाराम महाराजांची पालखी परंपरा आज पालखी ही प्रस्थान ठेवते। प्रचंड पाऊस, चहूबाजूनं नद्यांना दुथडी भरून वाहत असलेला प्रवाह आणि यात वारकऱ्यांचा असमंतात गेलेला विठ्ठल नामाचा जयघोष अशी दृश्य आपण पाहतोय। अर्थात सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊन वारकरी आता पंढरीच्या दिशेने रवाना झाले। दोन मोठी दृश्य पाहतोय महाराष्ट्राच्या संत परंपरेतली, एकीकडे पैठणची दृश्य तर दुसरीकडे देहूकडे। आज पावसानं काहीशी उघडीप घेतल्यामुळे वारकरी हे आनंदानं विठुरायाचं नामस्मरण करतायत। तर पैठणची या पालखीला देखील मोठी परंपरा लाभलेली आहे। संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं आज पैठणहून प्रस्थान होत आहे। विठुनामाच्या गजरानं एकीकडे देहू नगरी तर दुसरीकडे पैठण नगरी ही गजबजली आहे। पावसाचं असणारं सावट या सगळ्याच्या निमित्तानं पंढरीकडे असणारा विठुराय, पंढरीत असलेला विठुराय आणि त्याच्या दर्शनाला निघालेले वारकरी यांचं मागणं एकच असतं की महाराष्ट्राला या चिंबसरींमध्ये विझवून टाक। आणि ज्या दैवावर आणि देवावर हवाला ठेवून हा वारकरी ही मैलोनमैल पायपीट करत असते तो सोहळा खऱ्या अर्थानं आजपासून सुरू झाला आहे। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूया। आपल्यासोबत देहूहून निलेश असणार आहेत तर सुमित आहेत पैठणहून, या दोघांशी संवाद साधणार। सुरुवातीला जातोय देहूला। माऊली, आपण पाहतोय की कशा पद्धतीनं वारकऱ्यांच्या आनंदाला आता पारावार उरलेला नाही आहे। अवघ्या काही क्षणात तुकाराम महाराजांची पालखी हे प्रस्थान ठेवणार आहेत। काय कशी अनुभूती आहे संपूर्ण या देहू नगरीची? वारकऱ्यांचा पाऊस असताना प्रशासन, वारकरी आणि यंत्रणा यांचे काय अपडेट आहेत? लागी जीवा लागली असं म्हणत हा सगळा वारकरी या ठिकाणी आनंद साजरा करतो। ही थेट दृश्य आपण पाहू शकतो। या ठिकाणचा आवाज जर आपण ऐकला तर एक सूर एक ताल, फक्त ज्ञानोबा तुकाराम हाच आवाज या ठिकाणी ऐकू येतोय। काय मृदुंगाच्या गजरामध्ये वारकरी या ठिकाणी आनंद साजरा करतायत। मानाच्या दिंड्या या ठिकाणी या मुख्य मंदिराच्या बाजूला दाखल झालेल्या आहेत। पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। काही मिनिटांमध्ये पालखी मुख्य मंदिराच्या या ठिकाणी बाहेर येणार आहे। ज्या दिंड्या या ठिकाणी प्रवेश करतायत प्रत्येक दिंडीतला प्रत्येक वारकरी या ठिकाणी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये फुगडी खेळून वेगवेगळे फेर करून या ठिकाणी आनंद साजरा करत असतो। कारण वर्षभर वारकरी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतो तातकाप्रमाणे तो म्हणजे हा पंढरीचा पालखी सोहळा असतो आणि म्हणून हा सगळा आनंद सोहळा साजरा होतोय। वरुण राजाचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे। वरुण राजा येतोय जातोय, मात्र वारकऱ्यांच्या उत्साहाला या ठिकाणी उधाण आलेलं पाहायला मिळत आहे। मंदिराच्या बाजूलाच इंद्रायणी आहे। इंद्रायणीचा काठ सुद्धा या ठिकाणी जर आपण दृश्य पाहिलं तर वारकऱ्यांनी फुलून गेलाय। प्रचंड पाणी इंद्रायणीमध्ये आहे, मात्र वारकरी प्रशासनानं आवाहन केल्यानंतर सुद्धा वारकरी मोठ्या संख्येनं या ठिकाणी देहू नगरीमध्ये दाखल झालेत आणि या सगळ्या सोहळ्यामध्ये आनंद सोहळा आणि या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी होताना पाहायला मिळत आहे। ज्ञानोबा तुकारामचा गजर या ठिकाणी चाललाय। या ठिकाणचं दृश्य आपण पाहू शकतो। हे सगळे वारकरी आपल्याला पाहायला मिळत आहेत। टाळ मृदुंगाच्या गजरावरती हा सगळा आनंद साजरा करतायत। यासोबतच डोक्यावरती तुळशी घेतलेल्या महिला वारकरी सुद्धा या वारीमध्ये सहभागी होत आहेत। ऊन वारा पाऊस वादा याची कोणतीही तमा न बाळगता वारकरी या ठिकाणी हा सगळा आनंद सोहळा साजरा करताना पाहायला मिळत आहेत। काही मिनिटांमध्ये पालखी या ठिकाणी मंदिराच्या बाहेर येईल आणि या ठिकाणी मंदिराला प्रदक्षिणा घालणार आहे। ऋषी सर, नक्कीच एकच महत्त्वाचा प्रश्न, खरं तर ज्या देहूमध्ये आपण उभे आहोत तिथं खरं तर कुठल्याच वारकऱ्याला ऊन वारा पाऊस वादळ कसलीच तमा नसते। पण आज प्रशासनाच्या दृष्टीनं या सगळ्या नैसर्गिक गोष्टींची प्रचंड काळजी घेतली जाते। वारकरी कशा पद्धतीनं त्याला सहकार्य करतायत, यंत्रणा आणि पालखी सोहळा, पालखी मार्ग आणि या पुलाची पाण्याची काय स्थिती आहे? पूर्णपणे क्षमतेने वाहत आहे। त्या
परिसरामध्ये जे काही वारकरी जात आहेत त्या ठिकाणी जात आहेत ती परंपरा आहे. मात्र NDRFची टीम त्या ठिकाणी आहे. पाण्यात कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून NDRFची टीम त्या ठिकाणी व्यवस्था पार पडत आहे. यासोबतच मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त आहे. वारकरी हा शिस्तप्रिय आहे. वारीमध्ये जे काही वारकरी सहभागी होतात ते शिस्तप्रिय असतात. त्यामुळं जे प्रशासन असेल, पोलीस असतील, जे काही सांगतायत ते ऐकतायत. ज्या ठिकाणी काही ठिकाणी प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी वारकरी जात नाहीयेत. मात्र ज्या ज्या ठिकाणी शक्य होतंय, मुख्य मंदिर, गाथा मंदिर, त्या ठिकाणी वारकरी जात आहेत आणि आनंद साजरा करतायत. नक्कीच थेट जाऊया पैठणला. आपल्यासोबत सुमित माऊली आहे. सुमित माऊली, शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं ही 427वं वर्ष आहे. तब्बल 285 किलोमीटरची वाट असते. 18 दिवसांचा प्रवास असतो. कशा पद्धतीनं पैठण नगरी सजली आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची पालखी हा प्रस्थान सोहळा किती वाजता असणार आहे, काय नियोजन आहे, कशी व्यवस्था आहे, सगळे अपडेट. नक्कीच ऋषी सर, छत्रपती संभाजीनगरच्या पैठण या ठिकाणाहून संत एकनाथ महाराजांची पालखी निघणार आहे. जवळपास आता अर्ध्या तासापूर्वी पालखी त्यांच्या वाड्यावरनं या संभाजीनगरच्या नाथसागर येथील समाधीस्थळावर दाखल झालेले आहे. आपण बघू शकता की 2 तास या ठिकाणी त्यांच्या दर्शनासाठी त्यांच्या पादुका ह्या उपलब्ध असतील. त्यानंतर त्यांच्या पादुकांचं दर्शन घेतलं जाईल आणि त्यानंतर 2 तासानंतर ही पादुका ह्या गोदावरी तीरावर नेण्यात येतील. त्यानंतर पुढे पंढरपूरच्या दिशेने ते प्रस्थान करतील. मात्र एकंदरीत जर चित्र बघितलं आपण तर मोठी नियंत्रण या ठिकाणी प्रशासनावरती ठेवण्यात आलेलं आहे. आरोग्य सेवा असतील किंवा पोलीस प्रशासन या ठिकाणी कडकड बंदोबस्त तैनात केलेला आहे. भक्तांसाठी आता 2 तास या पादुकांचं दर्शन होईल. त्यानंतर भक्त त्याचबरोबर दिंड्या देखील मोठ्या प्रमाणात पैठण नगरीत दाखल झालेल्या आहेत. त्या दिंड्यात जसं दाखल होतील त्यानंतर संध्याकाळी जवळपास 6-6:30 वाजेला पालखी सुरुवात होईल. त्यानंतर पंढरपूरच्या दिशेने कूच करेल आणि जवळपास 18 ठिकाणी या पालखीचा मुक्काम असेल. त्यानंतर शेवटी ही पंढरपूरला गेल्यानंतर त्या ठिकाणी मोठा रिंगण सोहळा पार पडेल आणि तिसरा मान जो या पालखीला आहे संत एकनाथांच्या, तो मान पूर्ण केल्यानंतर पुढचं नियोजन करण्यात येईल. विशेष पण एकंदरीत बघितलं सर्व भक्तिमय वातावरणात या ठिकाणी परिस्थिती आहे. नक्कीच आपण पाहतो या सगळ्याच्या निमित्तानं प्रशासनानं आणि देवस्थान समितीनं प्रचंड नियोजन केलेलं आहे. वारकऱ्यांशी आपला काही संवाद झाला आहेत का, वारकऱ्यांच्या काय भावना आहेत? नक्कीच वारकऱ्यांची याच भावना आहे की दिवाळी ज्याप्रमाणे दिवाळी सण साजरा करतात त्याचप्रमाणे देखील हे 20 दिवस म्हणजे आमच्यासाठी दिवाळीसारखेच असल्याची प्रतिक्रिया भाविकांनी दिलेली आहे. त्यामुळे मोठ्या आनंदाने भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आता आपल्या लाडक्या एकनाथांना घेऊन ते दिंडीमध्ये सहभागी होऊन पंढरपूरच्या दिशेने यावेळी कूच करण्यात मोठा आनंद या ठिकाणी भाविकांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. निश्चितच या सगळ्याच्या निमित्तानं आपण पाहतोय वारकरी वर्ग आलाय, तो ग्रामीण भागातून आलाय, पावसा पाण्याचे दिवस आहेत. या सगळ्याच्या निमित्तानं त्यांच्या भावना आपण जाणून घेतल्या प्रशासनाकडनं. दरम्यान जी सुरक्षा यंत्रणेवरचा जो ताणतणाव आहे त्यांनी यावेळेला म्हणजे देहू आळंदीची आपण ज्यावेळी दृश्य समजून घेतो त्यावेळी पैठणसाठी कशा पद्धतीनं प्रशासनाकडनं, जिल्हा प्रशासनाकडनं नियोजन करण्यात आलंय? नक्कीच छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक असतील किंवा अपर पोलीस अधीक्षक असतील यांच्या वतीने कडकड बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. जवळपास उच्च दर्जाचे अधिकारी या ठिकाणी तैनात आहे. DYSP दर्जाचे अधिकारी तैनात आहे. जवळपास 7 ते 8 PI या ठिकाणी आहेत. जवळपास हजारोंच्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त आहे. नियोजन तर पोलिसांच्या वतीने पुरेपूर करण्यात आले. मात्र कुठेतरी पावसामुळे भाविकांचे हाल होऊ नये या दृष्टिकोनातून देखील पोलिसांच्या वतीने प्रशासनाच्या वतीने पावलं उचलण्यात आलेले आहे. ठिकठिकाणी भाविकांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी भाविकांचा मुक्काम असेल त्या ठिकाणी देखील प्रशासनाने तयारी करण्यात आलेली आहे. आरोग्य यंत्रणा ही सज्ज करण्यात आलेली आहे. त्यामुळे कुठल्याही भाविकाला त्रास होऊ नये एकंदरीत भूमिका सर्व प्रशासनाची आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रशासन आता पावलं उचलताना बघायला मिळतं. नक्कीच निलेश माऊली आणि सुमित माऊली या क्षणी पैठणमध्ये असणं, देहूमध्ये असणं हे खरं तर जन्मोजन्मीचं भाग्य असंच म्हणावं लागेल. कारण वारकऱ्यांचा सोहळा, वारकऱ्यांचा संघ आणि या निमित्तानं संत सज्जनांच्या निघणाऱ्या पालख्या हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे. एकीकडे आषाढ सरी भरत असताना आनंदबारीला आता खऱ्या अर्थानं ही सुरुवात झाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आपण बघतो. टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी आज प्रस्थान ठेवणार आहेत. देहूहून असणारी ही पालखी म्हणजे वारकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मानाचा सोहळा मानला जातोय. माऊलींचं दर्शन घेणं आणि वारकऱ्यांनी विठ्ठलनाम जागवत या सगळा सोहळा जय जयकाराच्या जयघोषात पंढरपूरपर्यंत नेणं, माझी जीवाची आवडी बुढी नेईन पंढरपुरा अशा पद्धतीची असणारी जी रचना आहे तीच या संपूर्ण समाजभानाचं असणारं आनंद घन आहे असंच म्हणता येईल.
दृश्य आपण पाहतोय. पालखीनं आता प्रस्थान ठेवलेलं आहे. आपण पाहतोय थेट देहून आमचे प्रतिनिधींसोबत. गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखीचं आज प्रस्थान होते. हजारोच्या संख्येनं खरं तर भाविक वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये जोडले जातात. गेल्या 3-4 दिवसापासून पाऊस मोठ्या संख्येनं होतोय. पावसाचा देखील काही प्रमाणामध्ये त्याच्यावरती परिणाम झालेला आहे. शासनाने देखील राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील आवाहन केलेलं आहे की वारकऱ्यांनी पुण्यामधून सहभागी व्हावं. इंद्रायणी नदीला पूर आलेला आहे. मी देखील आवाहन करेन की इंद्रायणीच्या पाण्याची आपल्याला खरं तर पातळीची क्षमता मोठ्या संख्येनं वाढत असताना अंदाज वारकऱ्यांना त्या पाण्याचा येणार नाही. त्यामुळे कुणी देखील पाण्यामध्ये उतरू नये आणि तोच उत्साह गेल्या अनेक वर्षांचा आज देखील पालखी सोहळ्याच्या माध्यमातून झाला. खरं तर तुकोबारायांच्या चरणी आणि विठ्ठलाच्या चरणी काय साकडं घातलं. बघा, या राज्यातला बळीराजा सुखी झाला पाहिजे. या राज्यामध्ये मोठ्या संख्येनं नागरिक खरं तर सुखी व्हावं, समाधानी व्हावं, त्यांच्यामध्ये आनंद असाच ओसडून राहावा अशा प्रकारची विनंती मी पांडुरंगाला करतो. या राज्यातला जो शेतकरी आहे, बळीराजा आहे, त्याच्या आयुष्यात चांगले दिवस यावेत अशाच प्रकारचं मागणं या ठिकाणी खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी विठुरायाच्या चरणी आणि तुकोबारायांच्या चरणी मागितलेलं पाहिला मी. कॅमेरा पर्सन सतीश कदमसह निलेश जगताप, पुढारी न्यूज, देहू.